नमस्ते मुलांनो, कसे आहात सगळे? आज ना आपण एका खास जादूच्या शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. आणि गंमत म्हणजे ही शक्ती आपल्या सगळ्यांमध्येच लपलेली आहे. हो, आणि ती आपल्याला खूप चांगले मित्र बनवायला मदत करते. मग तयार आहात सगळे? चला तर मग बघूया ही शक्ती नक्की आहे तरी काय. अच्छा, मला सांगा बरं, तुम्हाला कधी असं झालंय का की मनात एकदम मोठी भावना आलीय? म्हणजे खूप खूप राग आलाय किंवा एखादी गोष्ट, समजा खेळणं किंवा चॉकलेट, आत्ताच्या आत्ताच पाहिजे असं वाटलंय. होतं ना असं कधी कधी? आणि मग त्या मोठ्या भावनेच्या भरात आपण विचारच करत नाही आणि पटकन काहीतरी करून टाकतो. तर मग या मोठ्या भावना आणि आपण काय निवडतो हेच समजून घेण्यासाठी ना आपण शिरीन आणि अंकुश या दोन मित्रांची एक छोटीशी गोष्ट पाहूया. चला बघूया त्यांच्यासोबत काय घडतंय. इथे बघा, अंकुश किती मस्त हिरव्या पेन्सिलने चित्र रंगवतोय आणि शिरीन त्याच्याकडेच बघतीये. तिला तीच हिरवी पेन्सिल हवीये. तिच्या मनात एकदम तीव्र इच्छा झालीये की ही पेन्सिल मलाच पाहिजे. आता तुम्हीच विचार करा बरं, शिरीनने काय करायला पाहिजे? तिच्यासमोर ना दोन रस्ते आहेत. एक आहे पटकन विचार न करता काहीतरी करण्याचा, आणि दुसरा आहे शांतपणे विचार करून काहीतरी करण्याचा. चला बघूया ती कोणता रस्ता निवडते. तर हा आहे पहिला मार्ग, पटकन काहीही विचार न करता निवडलेला. म्हणजे जेव्हा आपल्याला खूप राग येतो ना किंवा हट्ट करायचा असतो, तेव्हा आपण बहुतेक वेळा याच रस्त्याने जातो. अय्यो, हे काय? बघा शिरीनने काय केलं. तिने तिच्या त्या मोठ्या इच्छेवर ताबाच ठेवला नाही आणि अंकुशच्या हातातून पेन्सिल चक्क हिसकावून घेतली. बिचारा अंकुश, त्याला किती आश्चर्य वाटलं असेल आणि वाईटही, नाही का? यालाच म्हणतात अविचारपूर्वक कृती. सोपं आहे, म्हणजे कोणतीही कृती करण्याआधी विचार न करणं. आपण फक्त आपल्या भावनेचं ऐकतो. पण असं केल्यामुळे काय होतं माहितीये? इतरांना वाईट वाटतं, त्यांच्या भावना दुखावतात आणि आपल्या मैत्रीत सुद्धा अडचणी येऊ शकते. बरं, आता आपण दुसरा मार्ग बघूया. हा आहे शांतपणे विचार करून निवडलेला मार्ग. चला पाहूया या मार्गावर शिरीनने काय वेगळं केलं असतं. वा, हे बघा किती छान. इथे शिरीन किती शांतपणे आणि आदराने अंकुशला विचारतीये. तिने तिच्या मनातील इच्छेवर कंट्रोल केला आणि अंकुशशी खूप छान बोलली. आणि यालाच म्हणतात विचारपूर्वक कृती. म्हणजे काय, तर आपण आधी थांबतो, मग विचार करतो की अरे, माझ्या वागण्याने समोरच्याला काय वाटेल, आणि मगच योग्य गोष्ट करतो. यात आपला संयम दिसतो आणि दुसऱ्यांबद्दलचा विचारही दिसतो. शाब्बास! मला खात्री आहे की आता विचारपूर्वक आणि अविचारपूर्वक कृतीमधला फरक सगळ्यांना छान समजला असेल. आता शिरीन आणि अंकुश सारखीच एखादी अवघड सिच्युएशन आपल्यासमोर आली तर मग काय करायचं? घाबरायचं नाही. चला आपण एकत्र सराव करूया. हे बघा, इथे काही प्रसंग दिले आहेत. आता आपण सगळेजण मिळून डिटेक्टिव्ह बनूया, म्हणजे गुप्तहेर, आणि या कोड्यांमधला योग्य विचारपूर्वक मार्ग शोधून काढूया. तयार आहात सगळे डिटेक्टिव्ह्स? ओके, तर पहिला प्रसंग. विचार करा, वर्गात तुमचा मित्र किंवा मैत्रीण धावत धावत आले आणि त्यांच्या हातून चुकून तुमच्या युनिफॉर्मवर पाणी सांडलं. अरे देवा, राग तर येणारच, नाही का? मग अशा वेळी काय करायचं? इथे बघा, दोन मार्ग आहेत. एक अविचारी मार्ग, लगेच ओरडणे किंवा रागाने त्यांच्यावर पाणी फेकणे. पण दुसरा विचारपूर्वक मार्ग काय आहे? शांतपणे विचारायचं, अरे हे कसं झालं, किंवा आपल्या टीचरला जाऊन सांगायचं. भांडण करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नेहमीच चांगलं असतं, बरोबर? आता पुढचा प्रसंग बघूया. तुम्ही मैदानावर खेळताय आणि खेळताना तुमच्या मित्राचा हात चुकून तुमच्या डोळ्याला लागला. औच, खूप दुखेल आणि राग येईल. अशा वेळी रागाने त्याला परत ढकलून देणं ही झाली अविचारी कृती. याने भांडण फक्त वाढेल. त्यापेक्षा विचारपूर्वक कृती काय असेल? त्याने सॉरी म्हटल्यावर त्याची माफी स्वीकारायची आणि लगेच आपल्या टीचरला किंवा मोठ्या माणसाला दुखापतीबद्दल सांगायचं. कारण आपली सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे, हो की नाही? ओके, तिसरा प्रसंग. तुम्ही तुमच्या मित्राला अभ्यासासाठी तुमची नोटबुक दिली होती आणि त्याने ती हरवली. आता अरे बापरे, किती राग येईल, कारण आपलं किती नुकसान झालं. त्याच्यावर ओरडणं, रागवणं आणि त्याच्याशी मैत्री तोडून टाकणं हे अविचारी आहे. त्याऐवजी विचारपूर्वक मार्ग काय आहे? त्याला शांतपणे विचारायचं की वही कुठे गेली असेल, आणि चला आपण एकत्र मिळून शोधूया. असं केल्याने मैत्री टिकते.
आणि हा आहे शेवटचा प्रसंग. तुम्हाला कळतं की तुमचे सगळे मित्रमैत्रिणी तुम्हाला न सांगताच खेळायला निघून गेले. अरे, किती एकटं आणि वाईट वाटतं अशा वेळी, नाही का? अशावेळी रडणं, नंतर त्यांच्यावर ओरडणं, ही झाली अविचारी कृती. याने नाती खराब होतात. पण विचारपूर्वक कृती काय असेल? दुसऱ्या दिवशी त्यांना शांतपणे विचारायचं, तुम्ही मला बोलवायला विसरलात का? आणि त्यांना सांगायचं की पुढच्या वेळी मला नक्की आठवणीने बोलवा. बोलण्याने सगळे गैरसमज दूर होतात, खरं की नाही? तर मग ह्या सगळ्या उदाहरणांमधून आपण काय शिकलो? की नेहमी विचारपूर्वक मार्ग कसा निवडायचा ह्याची ना एक खूप सोपी ट्रिक आहे, एक जादूची युक्ती. जेव्हा पण तुमच्या मनात अशी मोठी भावना येईल ना, तेव्हा फक्त ह्या 4 स्टेप्स लक्षात ठेवा. 1. आपल्या भावनेला ओळखा. 2. काहीही करण्याआधी थांबा आणि एक मोठा लांब श्वास घ्या. 3. दोन्ही रस्त्यांचा विचार करा. आणि 4. नेहमी चांगला विचारपूर्वक मार्ग निवडा. फक्त एक क्षण थांबणं हीच तर खरी जादू आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं हं. जेव्हा आपण विचार करून वागतो तेव्हा आपली मैत्री घट्ट होते आणि सगळेजण आपला आदर करतात. पण जेव्हा आपण विचार न करता वागतो तेव्हा इतरांना वाईट वाटतं आणि आपली चांगली नातीसुद्धा तुटू शकतात. तर मग आज तुम्ही कोणती विचारपूर्वक निवड करणार आहात? जरा विचार करा आणि दिवसभरात कमीत कमी एक तरी छोटीशी विचारपूर्वक कृती नक्की करून बघा. लक्षात ठेवा, तुमचा एक छोटासा विचार तुमची कृती आणि तुमची मैत्री दोन्ही खूप सुंदर बनवू शकतो.